नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून मार्च महिन्याचा 9वा हप्ता परत एकदा हस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 850 रुपये जमा झालेले आहेत। तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असेल तर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 850 रुपये सुद्धा जमा होणार आहे। त्याच्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत की ज्या बहिणींना मागील 2 महिन्यांचे पैसे आलेले नसतील, याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता सांगण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला या दोन्ही महिन्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला आजच दोन्ही हप्ते विस्तारित केले जाणार आहेत, असा आदेश महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। सोबतच ज्या बहिणींनी गॅस कनेक्शन आपल्या स्वतःच्या नावावरती केलेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 850 रुपये सुद्धा जमा होणार आहे। तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमच्या घरामध्ये गॅस असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे 850 आणि तुम्हाला 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु काही अशा माता भगिनी आहेत की त्या माता भगिनींना महिला दिनी फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला होता, तर काही माता भगिनींना महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला होता। परंतु अशा काही माता भगिनी आहेत की त्या बहिणींना महिला दिनी 1 रुपया आला नाही, त्याच्यानंतर सुद्धा 1 रुपया आलेला नव्हता, म्हणजेच त्यांना दोन्ही हप्ते मिळाले नव्हते। त्या दृष्टिकोनातून आज पुन्हा एकदा दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की काही बहिणींना मागील 2 ते 3 दिवसांमध्ये 1 रुपया सुद्धा आलेला नव्हता, त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा दोन्ही हप्ते सोडलेले आहेत। त्यामुळे सर्व माता भगिनींना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आजपासून पुन्हा एकदा दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। आज शेवटचा दिवस आहे, त्या दृष्टिकोनातून सर्व माता भगिनींना आजच दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु महिला व बालविकास विभागाकडून सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे की तुम्हाला 2 हप्ते आलेले नसतील तर तुम्ही आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आज सुद्धा पैसे येणार नाही, ते पैसे पेंडिंगला पडू शकतात आणि भविष्यामध्ये तुम्हाला हे मागील 2 महिन्यांचे पैसे मिळणार नाहीत। एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे दोन्ही हप्ते आधार कार्डच्या आधारावरती मिळणार आहे, त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे। जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळाला असेल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे। परंतु यासाठी काही अटी सुद्धा घातलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या अटींमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमाच केला जाणार आहे। अन्यथा जर तुम्ही अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे। त्यामुळे या 3 अटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु या 3 अटी जुन्याच आहेत, त्या दृष्टिकोनातून परत एकदा या अटी घालण्यात आलेल्या आहेत। तर बघा, पहिली अट आहे की बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। दुसरी अट म्हणजे बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार नसावा। जर तुम्ही या 3 अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज दोन्ही हप्ते येणार आहेत। 850 रुपये गॅस कनेक्शनचे मिळणार आहे आणि एप्रिल हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आलेली होती, ती अपडेट अगदी सविस्तर पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।